नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 6वी विज्ञानचा दुसरा धडा मापन याचा स्वाध्याय इथे सोडवत आहोत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर। प्रश्न क्रमांक 1 आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा। तापमान मोजण्याचे साधन म्हणजे तापमापी। 2. मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते। 3. एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे संदर्भ बिंदू होय। प्रश्न 4. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। 5. तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत अल्कोहोल किंवा पारा भरलेला असतो। 6. तापमानाचे एसआय एकक केल्व्हिन आहे। प्रश्न क्रमांक 2. खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव सांगा। 1. पेन्सिलची किंवा पेनची लांबी 15 सेंटीमीटरची मोजपट्टी किंवा स्केल वापरू। 2. स्वतःची उंची ही मीटर पट्टी किंवा मीटर टेपनं मोजू। 3. आसपासच्या मोठ्या झाडांच्या बुंद्याचा घेर लवचिक मीटर टेप किंवा दोरा आणि मोजपट्टीने मोजू। 4. खोडरबरची जाडी ही वर्नियर कॅलिपर किंवा मोजपट्टीने मोजू। माझी जोडी सांगा। अ गट आणि प गट आपण योग्य उत्तर दिलेलं आहे। लांबीचे एसआय एकक आहे मीटर। संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे केल्व्हिन। हाताच्या वितीच्या साहाय्याने मापन अप्रमाणित लांबी मापन आणि तापमापीतील लाल रंगाचा द्रव अल्कोहोल। प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर। तर उत्तर असत्य आहे, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 1 किलोमीटर बरोबर 10 लक्ष सेंटीमीटर असते। प्रश्न. लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या दोन साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते। उत्तर असत्य, दोन्ही प्रमाणित साधने असल्याने लांबी सारखीच येईल। डिजिटल मापनाची प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात। उत्तर असत्य, प्रयोगशाळेतील तापमापी वापरली जाते। डिजिटल तापमापी सामान्यतः शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरतात। निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते। उत्तर सत्य, नजर योग्य कोनात नसेल तर वाचनात चूक होते। केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते। तर असत्य, स्पर्शाने फक्त अंदाज येतो, अचूक तापमान सांगता येत नाही। प्रश्न 5. खालील एककांची मोठ्यापासून लहान एककांपर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा। 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर, मीटर। योग्य उतरता क्रम असणारे 1 किलोमीटर, 1 मीटर, 1 सेंटीमीटर आणि 1 मिलीमीटर। प्रश्न 6. कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या साहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? उत्तर. कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या साहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी 1 मिलीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर इतकी असते। यालाच मोजपट्टीचे किमान मोज म्हणतात। प्रश्न 7. खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापराल? उत्तर. पुस्तकाची लांबी सेंटीमीटर, किल्लीची जाडी मिलीमीटर, नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर किलोमीटर आणि कापडाची लांबी मीटर। प्रश्न 8. प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? उत्तर. 1. मानवी शरीराच्या भागांनी उदाहरणार्थ वीत, हात, पावले केलेले मापन व्यक्तीनुसार बदलते, त्यामुळे अचूकता राहत नाही। 2. व्यवहारात, व्यापारात आणि शास्त्रीय प्रयोगांमध्ये मापनात एकसारखेपणा व अचूकता असणे अत्यंत गरजेचे असते। 3. प्रमाणित साधनांमुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यात मोजमाप केले तरी त्याचे मूल्य सारखेच येते, त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी आणि अचूक मोजमापासाठी प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता असते। प्रश्न 9. अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापनांची माहिती मिळवा। उत्तर. पूर्वीच्या काळी प्रमाणित पद्धती येण्यापूर्वी खालील प्रमाणे पारंपरिक मापे वापरली जात होती। अंतर मोजण्यासाठी वीत, हात, पाऊल, पाव, मैल, कोस। वजन मोजण्यासाठी शेर, सव्वा शेर, अर्धशेर,
पासरी, मन, तोळा, गुंज. आकारमानासाठी, द्रव किंवा धान्यासाठी मोजण्यासाठी मापटे, चिपटे, शेर, सोली, पायली, मन. उपक्रम आहे बरं का. हा भाग विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा असला तरी तो कसा सोडवायचा यासाठी मार्गदर्शन. 1. वक्र भागांची लांबी मोजणे, डबा, बाटली इत्यादी. कृती. एका डब्याचा किंवा बाटलीचा वक्र भाग घ्या, त्यावर एक दोरा गुंडाळा. जिथे एक फेरी पूर्ण होते तिथे दोऱ्याला खूण करा. आता तो दोरा सरळ करून कंपासमधील पट्टीने मोजा, ती त्या वक्र भागाची लांबी असेल. 2. पाठ्यपुस्तकाच्या एका पानाची जाडी ठरवणे. समजा पूर्ण पाठ्यपुस्तकाची जाडी पुठ्ठा सोडून मोजपट्टीने मोजली आणि ती 10 मिलीमीटर आली. पुस्तकातील एकूण पानांची संख्या उदाहरणार्थ 200. सूत्र. एका पानाची जाडी बरोबर पुस्तकांची एकूण जाडी आणि एकूण पानांची संख्या. जाडी आली 10 भागिले 200 पानं बरोबर 0.05 मिलीमीटर. प्रश्न 3. 100 नोटांच्या बंडलावरून एका नोटेची जाडी ठरवणे. वर दिलेल्या पानांच्या जाडीच्या पद्धतीप्रमाणे 100 नोटांच्या बंडलांची एकूण जाडी मोजपट्टीने मोजा. समजा ती 10 मिलीमीटर आली तर त्याला 100ने भागावे. 100 भागिले 10 बरोबर 0.1 मिलीमीटर. यावरून एका नोटीची अचूक जाडी मिळेल. हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इयत्तेचे सर्व व्हिडिओ मिळवण्यासाठी सपनास होमस्कूलिंग चॅनलला शेअर जास्तीत जास्त करा. धन्यवाद.